न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकरी यामुळे हवालदिल झालेत। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत। पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकरी अडचणीत सापडले। या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधून नुकसानाची सविस्तर माहिती घेत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाले की जोरदार वारा आणि काही ठिकाणी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे काढणीस आलेला गहू, ज्वारी यांसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। आंब्याचा मोहर गळून पडला असून द्राक्ष बागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसलाय। या परिस्थितीत नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ती कार्यवाही करावी। कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत। परवा मागच्या 2 दिवसामध्ये आणि ते खूप पाऊस झाला काही भागामध्ये आणि नुकतंच आता पिकाला गहू सुद्धा काढायला आला होता, ज्वारी काढायला आली होती आणि सगळं भुईसपाट झालेलं आहे। आंब्याचा मोहर गेला, द्राक्षाचं नुकसान झालंय, सगळीकडे प्रचंड आता काही ठिकाणी शेत म्हणजे अशी झुकलेली आहे आणि शेतकऱ्यांचं खूप हाल झाले। तर आपल्याला त्याच्यावरती पंचनामा आणि लवकरात लवकर करून घ्यायला पाहिजे। बर हो हो इथं बारामतीत पण काही ठिकाणी झाले साहेब। हो दौंड आणि कसूरमध्ये जास्त झालेलं आहे। हो प्लीज जरा असं, कारण शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे, म्हणजे ते अत्यंत हवालदिल झाले सगळे। थँक्यू। प्लीज जरा लवकर बघा, कारण काय तर एक पंचनामे करून घेणं महत्वाचं आहे। कारण हो चालेल। ओके ओके थँक्यू सो मच। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।